हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा आता वाजले आहे दुपारचे 5 आणि 5 वाजले. बघा मला जायचं होतं शॉपमध्ये. तर बाहेर बघा किती हवा सुटलेली आहे. तुम्ही बघू शकता एवढी सारी हवा सुटली. तर तुम्ही हे बघू शकता, हे झाडावरून तुम्हाला कळतच असेल की किती हवा सुटली. तर एवढी हवा सुटली होती अक्षरशः, तर पूर्ण झाडं इकडल्या तिकडे असे असे लोळंगत होते. तर हे बघा इथं हे झाडं कापलेले आहेत त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण हे बघा हे जांभूळचं झाड किती हालत डोलत होतं. असं वाटत होतं की जणू हे अंगावर पडते, जसं असं वाटत होतं खाली पडते. तर आभाळ पण खूप आलेलं होतं, खूप आभाळ आलेलं होतं आणि हवा पण खूप सुटली होती. असं वाटत होतं जसं पाऊस येणारच आहे. तर हे बघा वातावरण कसं आहे तुम्हाला दिसतच असेल. तर खूपच वातावरण खराब होतं. तर हे बघा हे त्या काकूंची टोपली, तर तिथून पासून इथपर्यंत ते हवेनं अशी उडत आली. तर बघा एवढी हवा होती. तर बघा त्या नळापासून तर इथपर्यंत ते आली. तर नंतर मी आली शॉपमध्ये आली. तर हे बघा मला शॉप उघडायचं होतं. तर इकडे बघा बाहेर सडकवर पूर्ण सडक सामसूम होती. गाड्या पण खूप कमी होत्या. तर तुम्ही बघू शकता यावर काहीच ट्रॅफिक तुम्हाला दिसणार नाही. कदाचित 1-2 गाडीच जात असेल. तर हे बघा गरमी पण खूप होत होती. मी शॉप उघडताबरोबरच कूलर लावला. तर हे बघा की एवढं मोठं पार्सल आम्हाला कुरिअर करायचं होतं. तर या पार्सलमध्ये काय आहे, तर या पार्सलमध्ये खूप सारे लॉक आहेत. हार्डवेअरचं हे पार्सल आहे. तर हे नंतर मी झाडू वगैरे मारून घेतला आणि अगरबत्ती वगैरे लावून घेतली. तर तुम्ही बघू शकता. तर संध्याकाळच्या वेळी झाडून वगैरे अगरबत्ती वगैरे लावून सगळं मी, तर कुरिअरवाला येणारच होता. तर मग मी पटापट सगळं आवरून घेतलं, झाडू मारून घेतला, अगरबत्ती वगैरे कपडे लावले. तर हे बघा कुरिअरवाला आलाच. तर बघा कुरिअरवाला हे कुरिअर नेण्यासाठी आला होता. तर ते बांधायचं वगैरे होतं, तर त्यांनी ते बांधून घेतलं. तर हे बघा या ऑटोमध्ये ते कुरिअर जाणार होतं. तर बघा तर हे कुरिअर मी त्यांच्याजवळ दिलं आणि आता नेण्याची जबाबदारी त्यांची. आपल्यापर्यंत जे होतं ते त्यांच्यापर्यंत पोचून दिलं. आता त्यांचं ते पाहत बसतील. तर या ॲटोमध्ये ते कुरिअर नेणार होते. ते थोडा वेळ त्यांना काय काम होतं ते त्यांनी केलं, नंतर ते गेले. तर हे बघा आता शॉपमध्ये कस्टमर आलं होतं, त्यांना मी कपडे वगैरे दाखवले. नंतर मला पार्सल पण पॅक करायचं होतं आणि पिकअपला द्यायचं होतं. तर हे बघा मी प्रिंट वगैरे काढून आणली. तर प्रिंट काढून घेतली. आता मला हे कट वगैरे करून कैची पण दिसत नव्हती, त्यामुळे मी हातानंच कापकूप केलं. नंतर पार्सल रेडी केलं आणि पिकअपवाला आला आणि पार्सल घेऊन चालला गेला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल